तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एक्झाम वॉरियर या युट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण आज महाराष्ट्राचा भूगोल यामधील भूखंड वहनाचा सिद्धांत शिकणार आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल जर शिकायचा असेल तर त्याच्या बेसिक संकल्पना तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राचा भूगोल शिकण्यासाठी, महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कसा बनला हे शिकण्यासाठी तुम्हाला भूखंड वहनाचा सिद्धांत शिकणं खूप गरजेचं आहे. तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच तुम्हाला आवडला तरच लाईक करा. तर बघा, हा भूखंड वहनाचा सिद्धांत कोणी मांडला आणि कधी मांडला आणि तो कुठला शास्त्रज्ञ होता, तर याच्याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू देतो. बघा, भूखंड वहनाचा सिद्धांत. भूखंड वहनाचा सिद्धांत हा कोणी मांडला, म्हणजेच काय, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्योरी कोणी मांडला? हा मांडला आहे ऑल्फ्रेड वेगनर. ऑल्फ्रेड वेगनर या हवामान शास्त्रज्ञांनी. ऑल्फ्रेड वेगनर या हवामान शास्त्रज्ञ होते. कुठले होते हे? तर हे शास्त्रज्ञ होते जर्मनीचे, जर्मन शास्त्रज्ञ होते. ठीक आहे. आणि यांनी हा कधी मांडला? तर यांनी मांडला हा 1912 साली. काही ठिकाणी तुम्हाला 1913 सुद्धा दिलेलं असेल, तर बहुतेक बुक्स मध्ये 1912 दिलेला आहे. तर भूखंड वहनाचा सिद्धांत तुम्हाला काय सांगतो? तर ऑल्फ्रेड वेगनर यांनी असे सांगितले, त्यांनी ऑब्झर्वेशन केलं की पृथ्वी जी आहे ही सुरुवातीला काय होती? एक तप्त वायूचा गोळा होती. हा बघा, हा तप्त वायूचा गोळा. पृथ्वी सुरुवातीला एक तप्त वायूचा गोळा होती. त्यानंतर काय झालं? त्यानंतर ती पृथ्वी हळूहळू थंड होत गेली आणि तिचं रूपांतर असं याच्यामध्ये झालं. म्हणजे कशामध्ये? थंड गोळ्यामध्ये झालं. सुरुवातीला ती काय होती? तप्त वायूचा गोळा. आता झाला हा थंड गोळा. मग साहजिक आहे, समजा तुम्ही एखादं लोखंड घेतलं, लोखंड, आणि त्या लोखंडाला काय केलं? तापवले, तर त्याच्यापासून काय बनेल? त्या लोखंडाचा एक रस तयार होईल, बरोबर. आणि तो रस तुम्ही त्याच्यावर तापवण्याची प्रक्रिया बंद केली तर रस काय होईल? हळूहळू थंड होईल आणि त्याचं काय होईल? एक बेस तयार होईल, म्हणजे एक कठीण पदार्थ तयार होईल, बरोबर. तो सुरुवातीला काय होता? द्रव अवस्थेत होता, पण त्याच्यावरती तुमची क्रिया बंद झाली. त्यानंतर काय झाला? तो हळूहळू थंड होत गेला. थंड झाल्यानंतर त्याचा एक कठीण पदार्थ बनला. त्याचप्रमाणे ही पृथ्वी सुद्धा काय होती? तप्तवायूच्या गोळावरती कालांतराने म्हणजे कधी? हजारो कोटी वर्षापूर्वी, म्हणजे वर्षानंतर ते काय झाली? हळूहळू थंड व्हायला सुरुवात झाली आणि या थंड गोळा हा काय बनला? आर्कियन खडकामध्ये याचं रूपांतर झालं. बघा, कशामध्ये रूपांतर झालं याचं? आर्कियन खडकामध्ये. आर्कियन खडक याच्यामध्ये याचं रूपांतर झालं. तर आर्कियन खडक हा काय आहे? पृथ्वीवरील सर्वात जुना, म्हणजे एक बेस प्लेट तयार झालेली आहे. आर्कियन खडक हा पृथ्वीवरील सर्वात जुना खडक आहे. आर्की म्हणजे काय मित्रांनो? आर्की म्हणजे होते सर्वात जुना. तुम्ही विज्ञानामध्ये शिकले असाल की आर्की बॅक्टेरिया नावाचा एक बॅक्टेरिया आहे आणि तो सगळ्यात पहिला सजीव असा बॅक्टेरिया आहे पृथ्वीवरचा. तर त्याच पद्धतीने हा सुद्धा आर्कियन खडक हा सगळ्यात पहिला खडक मानला जातो. आणि पूर्ण पृथ्वीवरती हे जेवढी काही पृथ्वी आहे, ज्या ठिकाणी काही जमीन आहे, त्या सर्वत्र जमिनीवरती काय होता? आर्कियन खडक नावाचा खडक आपल्याला भेटतो. मग ऑब्विसली जर आर्कियन खडक पूर्ण पृथ्वीवरती आहे तर भारतामध्ये सर्वत्र काय सापडणार तुम्हाला? आर्कियन खडक सापडणार. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आर्कियन खडक सापडणार. आता याच्यावरती काय झालेलं आहे? याच्यावरती नवीन ज्या वेळेला ज्वालामुखीचे उद्रेक झाले भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे 29 वेळा भेगीय ज्वालामुखीचे उद्रेक झालेले आहेत. कुठल्या? भेगीय ज्वालामुखीचे उद्रेक झालेले आहेत. आणि या भेगीय ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या आर्कियन खडकाच्या, हा जो आर्कियन खडकाचा बेस होता, या आर्कियन खडकाच्या बेसवरती या भेगीय ज्वालामुखीच्या अशा 29 थरांचे काय पुन्हा प्लेट तयार झालेले आहेत. म्हणजे हा थर काय दबला? खाली दबला आहे. हा तर खाली दबलेला आहे. आणि हा भेगीय उद्रेकापासून पुन्हा काय झालेले आहे? 29 थरावर थर साचलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि कुठपर्यंत आहेत ते? वर्ध्यापर्यंतच तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्या भेगीय उद्रेकापासून, जे 29 भेगीय उद्रेक झाले याच्यापासून
या लाव्यापासून काय झालं, हा हा असा जर महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आहे, तर या इथपर्यंत काय आहे, इथपर्यंत हे झाले आहे, भेगे उद्रेकाचे थर साचले आहेत वर्ध्यापर्यंत. आणि त्याच्यापासून जो खडक तयार झाला त्याला म्हटलं जाते बेसॉल्ट. त्याच्यापासून कुठला खडक तयार झाला, बेसॉल्ट. मग वरते बेसॉल्ट आला तर खाली काय असेल, आर्कियन खडक असेल. तर चला आपण आपल्या मुद्द्यावर येऊ की कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्योरी काय सांगते. मग काय झालं, तप्तवायूचा गोळा होती पृथ्वी, तप्तवायूच्या गोळ्यानंतर ती थंड गोळा झाली असं कोण सांगतो, अल्फ्रेड वेगनर सांगतो त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार. आणि त्या थंड गोळ्यापासून काय झाला, आर्कियन नावाचा खडक तयार झाला. म्हणजेच काय, सर्वत्र पृथ्वीवरती आर्कियन नावाचा खडक सापडतो. बरोबर. नंतर काय झालं, यामध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीवरती पाणी किती आहे मित्रांनो, पाणी आहे 71%. पाणी आहे 71%. आणि जमीन किती आहे, तर जमीन आहे 29%. सुरुवातीपासून तुम्ही लहानपणापासून एक गोष्ट शिकत आलेली असाल, बरोबर. 71% पाणी आणि 29% जमीन. तर ह्याच पद्धतीचं हे जे सर्वत्र तुम्हाला या ठिकाणी दिसते, हे काय, हे सर्वत्र पाणी आहे. हे सर्वत्र या ठिकाणी पाणी आहे. आणि नंतर काय झालं, ही एक या ठिकाणी जमीन आहे. याचं नाव होतं, ही जे जमिनीचा खंड आहे. तर सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचा खंड म्हणजे काय. आता मी खंड बोललो, तर खंड म्हणजे काय, खंड म्हणजे ज्याच्या चारही बाजूनी पाणी असते, चारही बाजूने पाणी असते, त्याला खंड म्हणतात. हे याच्या चारही बाजूला पाणी आहे आणि या ठिकाणी काय आहे, जमीन आहे. आणि या जमिनीचा एकच भाग होता. आज जसे 7 खंड आहेत, आज किती खंड आहेत, 7 खंड. ऑल्फ्रेड वेगनर काय सांगतो, हे 7 खंड सुरुवातीला एकत्र होते, एकच खंड होता पृथ्वीवरती काही कोटी वर्षापूर्वी, बिलियन वर्षापूर्वी, बरोबर. तर हा जो एकच खंड होता त्याचं नाव त्याने सांगितलं होतं की याचं नाव आहे पॅन्जिया. आता पॅन्जिया म्हणजे काय, पॅन म्हणजे सर्व आणि जिया म्हणजे पृथ्वी. पॅन म्हणजे सर्व आणि जिया म्हणजे पृथ्वी. पॅन म्हणजे सर्व आणि जिया म्हणजे पृथ्वी, बरोबर. पॅन्जिया नावाचा एकच खंड होता आणि एकच महासागर होता. कुठला महासागर, हे जे 71% पाणी दिसत आहे या बाजूला, आता या पॅन्जियाच्या बाजूला जे काही चारही बाजूने पाणी दिसते, याचं नाव त्यानं सांगितलं होतं की हा आहे पॅथालासा महासागर. पॅथालासा महासागर. मग काय झालं, कालांतराने या पॅन्जियाचे काय झाले, 2 भागात विभाजन झाले. पॅन्जियाचे काय झाले, हळूहळू याला काय पडली, काप पडली. या ठिकाणी अशी काप पडली आणि या काप पडल्यानंतर याचं काय झालं, 2 भागामध्ये विभाजन झाला. हा जो वरचा भाग आहे हा उत्तरेकडे गेला आणि खालचा भाग हा दक्षिणेकडे गेला. बघा कसा, या पद्धतीने ही पृथ्वी होती, हा एकच भाग होता. हा जो 2 भाग दिसत आहेत हा एकच भाग होता, ज्याचं नाव पॅन्जिया होतं. आणि आजूबाजूला जो होता तो पॅथालासा महासागर होता. तर काय झालं, कालांतराने असं झालं की या पॅन्जियाचे 2 भागांमध्ये विभाजन झाले. एक भाग हा उत्तरेकडे गेला आणि दुसरा भाग हा दक्षिणेकडे गेला, बरोबर. मग उत्तरेकडे जो भाग गेला त्याचं नाव त्यानं सांगितलं की त्याचं नाव आहे लॉरेशिया. त्याचं नाव आहे लॉरेशिया आणि यालाच म्हटलं जाते अंगारा लँड. आणि दक्षिणेकडे जो भाग गेला त्याचं नाव आहे गोंडवाना. त्याचं नाव त्यांनी सांगितलं की हा भाग होता गोंडवानाचा. आणि मग काय झालं, हे 2 भाग तुटले. पण 2 भाग तुटले तर मधात गॅप पडली आणि आजूबाजूला सर्वत्र काय होतं, पाणी होतं. मग हे पाणी काय होणार, या गॅप मध्ये घुसलं, बरोबर. हे पाणी या गॅप मध्ये आलं. तर इथं काय होता, सुरुवातीला एकच महासागर होता, एकच खंड होता. या खंडाचे 2 खंड झाले, लॉरेशिया, अंगारलँड आणि गोंडवाना, बरोबर. आणि महासागर जो होता तो एकच होता, ज्याचं नाव होतं पॅथालासा. आता काय झालं, या मधल्या भागामध्ये पाणी घुसलं आणि याचं नाव त्याने सांगितलं की हा आहे टेथिस महासागर. हा आहे टेथिस सागर. त्याने सांगितलं की हा आहे टेथिस सागर. मग आता पृथ्वीवर काहीतरी बिलियन वर्षापूर्वी हे स्ट्रक्चर दिसायला लागलं. वरती गेला उत्तरेकडे लॉरेशिया, मध्ये आला टेथिस सागर आणि खाली आला गोंडवाना लँड, बरोबर. गोंड वरून तुमच्या लक्षात आलं असेल थोडंफार की गोंड नावाची आदिवासी जमात आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते. भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये, विशेषतः कुठं, सातपुडाच्या पर्वतरांगेमध्ये हे गोंड आदिवासी जमात दिसते,
बरोबर. मग काय, भारत सुद्धा या गोंडवाना लँडचा भाग होता सुरुवातीला. बघा, खूप इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे, काही क्वचितच विद्यार्थ्यांना माहिती असेल की भारत हा सुरुवातीला, भारत काय होता, भारत सुरुवातीला गोंडवाना लँडचा भाग होता. गोंडवाना लँड चा भाग होता. आता गोंडवाना लँडचा भाग होता, तर ऑब्व्हियसली गोंडवाना लँड कुठे आहे, दक्षिण गोलार्धामध्ये आहे. बघा, भारत काय म्हणते, भारत हा पूर्वी दक्षिण गोलार्धाचा भाग होता. भारत पूर्वी हा दक्षिण गोलार्ध त्याचा भाग होता, दक्षिण गोलार्ध भाग होता. मग आता जर आपण बघितलं तर आता काय सांगते, आता आपल्याला माहिती आहे की आता सध्याची स्थिती भारताची कशी आहे. सध्याची स्थिती आहे भारताची, भारत हा उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. भारत सुरुवातीला या ठिकाणी भारत होता, हा असा या ठिकाणी भारत होता. मग या ठिकाणाहून या ठिकाणी आता भारत पोहोचलेला आहे, या ठिकाणी भारत पोहोचलेला आहे. म्हणजे उत्तर गोलार्धातून आता हा, म्हणजे दक्षिण गोलार्धातून हा आता कुठे गेलेला आहे, उत्तर गोलार्धामध्ये गेलेला आहे. मग याला तुम्ही विचार केला असेल की ही जे भारताची प्लेट आहे, ही उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्धामधून उत्तर गोलार्धामध्ये गेली, याला काही चाक वगैरे लावलेले आहेत का, कशा पद्धतीने गेली असेल, हे मुवमेंट का बरं झालेली आहे. तर याचं सुद्धा काय सांगितलं, याचं सुद्धा आपल्या ऑल्फ्रेड वेगनरनं एक मत सांगितलं, परंतु त्याचं मत ते शास्त्रज्ञांनी मान्य केले नाही. त्याची थेवरी काय होती, ह्या प्लेट सरकण्यामागे त्याची थेवरी काय होती, तर त्याची थेवरी अशी होती की त्याचं म्हणणं होतं की एक प्रेरक नावाचं बल आणि दुसरं टायडल नावाचं बल याला कारणीभूत आहे. हे कोण सांगितलं, हे ऑल्फ्रेड वेगनर यांनी सांगितलं होतं. प्रेरक नावाचं बल आणि टायडल नावाचं बल हे काय आहे, हे भारत जर या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी तो भारत आला, तर हे मुवमेंट का बरं झाली, तर या दोन बलांमुळे हे मुवमेंट झाली. प्रेरक बल म्हणजे काय, त्याचं म्हणणं होतं की पृथ्वी ज्या वेळेला स्वतःभोवती फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यामुळे काय झालं आहे, ह्या प्लेट सरकत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टायडल फोर्स काय सांगतो, टायडल फोर्स सांगतो की हे जर पृथ्वी आहे आणि या ठिकाणी चंद्र आणि सूर्य आहेत, तर यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय झालेलं आहे, ह्या प्लेट सरकल्या जात आहेत. कशामुळे, चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ह्या प्लेट सरकल्या जात आहेत. मग एक साहजिक आहे, इतर शास्त्रज्ञांनी विचार केला याच्यावरती, कोणाच्या थेवरीवरती, आपल्या ऑल्फ्रेड वॅगनरच्या थेवरीवरती विचार केला की जर सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे जर एवढी मोठी प्लेट सरकत जात असेल, अशी या पद्धतीने प्लेट सरकत जात असेल, तर ऑब्व्हियसली या प्लेट्सवरती जे काही सजीव आहेत ते सुद्धा खेचले गेले असते. बरोबर आहे ना. एवढ्या मोठ्या खंडाला जर ते गुरुत्वाकर्षण बल आकर्षित करते मुवमेंट करण्यासाठी, तर याच्यावर जे सजीव अवेलेबल आहेत, अस्तित्वात आहेत, तर त्यांना सुद्धा त्यानं काय केलं असतं, ओढून घेतलं असतं. बरोबर. म्हणून ही थेवरी मान्य केली गेली नाही, याला काही असा ठोस पुरावा नव्हता, असं त्याचं ऑल्फ्रेड वेगनरचं म्हणणं होतं. बरोबर. मग आता काय झालं, आपण इथपर्यंत बघितलं की सुरुवातीला तप्त वायूचा गोळा पृथ्वी होती, त्यानंतर थंड झाली, आणि थंड झाल्यानंतर त्या ठिकाणी दोनच गोष्टी होत्या, एक म्हणजे पाणी ज्याचं नाव होतं पॅथालास महासागर, आणि दुसरं म्हणजे पॅन्जिया खंड, एकच खंड होता. त्याचे काय झालं, दोन तुकड्यामध्ये विभाजन झालं, एक म्हणजे लॉरेशिया अंगारा लँड आणि दुसरी म्हणजे गोंडवाना. मधात होता टेथिस सागर. आता काय झालं, याचे सुद्धा तुकड्यांमध्ये विभाजन व्हायला सुरुवात झाली. कशाचे, अंगारा लँड म्हणजेच लॉरेशिया आणि गोंडवाना लँड, याच्या सुद्धा काय झालं, तुकड्यांमध्ये विभाजन होण्यास सुरुवात झाली. आता ते कशा पद्धतीने झाली, तर ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे. बघा, या ठिकाणी एक मिनिट, या ठिकाणी एक होता खंड ज्याचं नाव होतं उत्तर अमेरिका. याचं नाव काय, उत्तर अमेरिका नावाचा खंड होता. या ठिकाणी अशा पद्धतीने एक खंड होता ज्याचं नाव होतं उत्तर
अमेरिका, बरोबर. पुन्हा आणखी या ठिकाणी एक खंड ज्याचं नाव युरोप, आणि या ठिकाणी एक खंड ज्याचं नाव एशिया, बरोबर, आशिया खंड. मग मधात हे कशाचे 3 भाग झाले? हे 3 भाग जे झाले, हे 3 भाग झाले लॉरेशियाचे. आता राहिला 33 महासागर, आणि खाली पुन्हा या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी आला दक्षिण अमेरिका, याला म्हटलं दक्षिण अमेरिका. पुन्हा या ठिकाणी दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंड, आफ्रिका, आफ्रिका. उत्तर अमेरिका वरती, तर खाली काय दक्षिण अमेरिका, वरती युरोप आहे, एशिया आहे. असे लॉरेशियाचे 3 भागामध्ये 3 तुकड्यांमध्ये विभाजन झालं. कशामुळे झालं? अल्फ्रेड वेगनरच्या मतानुसार हे विभाजन झालेलं आहे टायडल फोर्स आणि प्रेरक बलामुळे, बरोबर. तर मग खाली खाली आहेत आता दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, भारत, भारतीय खंड, भारत, हा भारत, भारत, आणि ऑस्ट्रेलिया. हा भारत काय होता? उपखंड होता मित्रांनो, ऑस्ट्रेलिया. आता किती झाले? हे 4 झाले, 7 झाले खंड, आणि हा अंटार्क्टिका, अंटार्क्टिका, हे 7 खंड. हा 8वा जो तुम्हाला भारत दिसता, हा काय उपखंड आहे. उपखंड म्हणजे काय मित्रांनो? उपखंड, उपखंड म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजूंना, तिन्ही बाजूंनी, तिन्ही बाजूंनी पाणी, आणि एका बाजूने, चौथ्या बाजूने, एका बाजूने जमीन, एका बाजूने जमीन, बघा. मग भारतीय उपखंड, भारतीय उपखंड. मग भारतीय उपखंडामध्ये किती देश आहे मित्रांनो माहिती आहे? भारतीय उपखंडामध्ये आहेत 7 देश. भारतीय उपखंड ज्याच्यामध्ये आहेत 7 देश. 7 देश कुठले मग? 1 भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, मालदीव, नेपाळ, भूटान, श्रीलंका, नेपाळ, भूटान, 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 आणि श्रीलंका. हे भारतीय उपखंडातील 7 देश आहेत. मग काय सांगितलं? अल्फ्रेड वेगनरनं सांगितलं की या लॉरेशियाचे 3 तुकडे झाले, ज्याचं नाव होतं उत्तर अमेरिका, युरोप, आणि एशिया. गोंडवानाचे सुद्धा 4 तुकडे झाले, ज्याचं नाव होतं दक्षिण अमेरिकाला, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आणि अंटार्क्टिका. एक होता भारतीय उपखंड, भारतीय उपखंड, बरोबर. तर अशा पद्धतीनं हे काय झालं? 7 भागात विभाजन झालं. मग याचे पुरावे काय होते? या शास्त्रज्ञाकडे याचे पुरावे काय होते? किंवा ठीक आहे, तुम्ही सांगत आहे की हा सुरुवातीला एकच खंड होता, 7 खंड म्हणजे एकच खंड होतं, ज्याचं नाव होतं पॅन्जिया. आणि या पॅन्जिया खंडाचे काय झालेले आहे? तुम्ही म्हणता आता 7 तुकडे झालेले आहे. मग याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत? याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत? तर त्यांनी पुरावे सांगितले. एक पुरावा होता जिग्सॉ फिट संकल्पना, जिग्सॉ फिट नावाची संकल्पना. आता जिग्सॉ फिट काय आहे? जिग्सॉ फिट म्हणजे अशी गोष्ट आहे की आता एखादा हा केक आहे, एक केक आहे, आणि या केकचं काय केलं मी? आता याचा एक स्लाइस करतो, बरोबर. आता याचा स्लाइस मला काढायचा आहे. स्लाइस कसा काढेल मी? हा बघा, एक मिनिट. हा समजून घ्या, एक केक आहे. हा एक पूर्णतः केक होता, याचा मी स्लाइस काढला, आणि हा स्लाइस मी काय केला? अशा पद्धतीनं बाजूला ठेवला. ऑब्विसली तुम्ही सांगू शकणार की हा जो केक आहे आणि हा जो केक आहे हा एकच आहे. कारण का बरं? की हा जो तुकडा आहे हा याच्यामध्ये जवळपास काय होत आहे? जवळपास हा फिट बसतो, बरोबर. जवळपास हा याच्यामध्ये फिट बसतो. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं? याला जिग्सॉ फिट म्हटलं जातं. म्हणजे काय? पझल्स, पझल्स असतात आपल्या, त्या अशा पद्धतीची काय असते? पझल्स असते. आणि बघा, आता हे तुकडे दोन्ही एकामेकामध्ये घुसतात,
अशाच पद्धतीनं काय सांगितलं आहे ऑल्फ्रेड वेगनरनं सांगितलं, जे तुम्हाला मी आता या स्लाइडच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो, एकदम तुमच्या प्रॉपरली लक्षात येईल. बघा, जिग्सॉ फिट मी एक पीपीटी घेतली याच्यावर, हे जिग्सॉ फिट बघा. दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हा दोन्ही खंड म्हणते काय होते, सुरुवातीला जोडलेले होते. आता कशावरून यानं सांगितलं की हे दोन्ही खंड एकत्र होते, कारण दक्षिण अमेरिकेची ही किनारपट्टी जर तुम्ही बघितली, दक्षिण अमेरिकेची ही किनारपट्टी जर तुम्ही बघितली, ही किनारपट्टी, आणि दुसरं आफ्रिकाची जर ही किनारपट्टी जर तुम्ही बघितली, तर जवळपास याच्यामध्ये साम्य आढळते. या दोन्ही जर जोडण्याचा प्रयत्न केला तर त्या जुटू शकतात, असं कोणाचं म्हणणं आहे, आपल्या ऑल्फ्रेड वेगनरचं. म्हणजे काय, हा दोन्ही भाग एकच होते, परंतु कालांतराने यांच्यामध्ये काय झालेलं आहे, तुटले आणि हे वेगवेगळे सरकत गेले. बरोबर. दोन खंडांच्या किनारपट्ट्यांचे आकार हे कोड्याच्या म्हणजे जिग्सॉ पझल तुकड्यांप्रमाणे एकमेकात अगदी जुळतात, यालाच जिग्सॉ फिट म्हणतात. आता हा जिग्सॉ फिट पुरावा कसा आहे तर बघा काय सांगतो, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांच्या किनारपट्ट्या पाहिल्यास त्या कोड्यांच्या तुकड्यांप्रमाणे जुळतात. बघा, इथपर्यंत तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी खाचा आहे, तर या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी याच्याकडे या खाचेत मिळणारा भाग आहे. बरोबर, याला जिग्सॉ फिट म्हटलं जाते. यावरून असे दिसून येते की दोन्ही खंड पूर्वी एकत्र जोडलेले होते आणि नंतर ते वेगळे होऊन अटलांटिक महासागर यांच्या मध्ये काय झाला, अटलांटिक महासागर तयार झाला. तर दुसरा पुरावा काय सांगतो हा, एक आहे याच्याकडे जिग्सॉ फिट नावाची संकल्पना, की जिग्सॉ फिट सांगतो की हे पूर्वी दोन्ही खंड एकत्र होते. आता दुसरा पुरावा काय याच्याकडे, दुसरा पुरावा असा आहे की दोन्हीकडे काय आहे, दोन्ही जमिनीवर समान वनस्पती मिळतात, समान वनस्पती. त्यानंतर तिसरा पुरावा याच्याकडे आहे की समान प्राणी, समान वातावरण, फॉसिल्स म्हणजे काय, जीवाश्म. आता जर या ठिकाणी, आता ही जी एक किनारपट्टी आहे आणि ही जी एक किनारपट्टी आहे, या किनारपट्टीवर जर आपले डायनासोरचे अवशेष सापडत असतील तर ऑब्व्हियसली या किनारपट्टीवर सुद्धा डायनासोरचे अवशेष सापडतात. म्हणजे काय, या दोन्ही किनारपट्टी एकच असल्याचे यांनी म्हटलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर यांनी सांगितलं की काही नद्या ज्या आहेत ह्या या किनारपट्टीवर मिळतात, तर नद्यांचे साम्य अशा पद्धतीने याने काय दिलेले आहेत, काही उदाहरणं दिली आहेत, ज्यांच्यावरून आपल्या लक्षात येईल की हे ऑल्फ्रेड वेगनरचं म्हणणं बरोबर आहे. आणि यांच्या मते जी सुरुवातीला एक पॅंजिया खंड होता आणि याचे तुकडे झाले, हे सुद्धा काय आहे, या संकल्पनेवरून लक्षात येते, हे सुद्धा असं झालेलं असू शकते. बरोबर. तर ही होती आपली भूखंड वहनाचा सिद्धांत आणि ऑल्फ्रेड वेगनरची थ्योरी. बघा, या ठिकाणी दाखवलेलं आहे साऊथ अमेरिका, हे साऊथ अमेरिकाची किनारपट्टी आणि आफ्रिकाची किनारपट्टी एकमेकांमध्ये मिसळते. ही इंडियाची प्लेट ही इथं मिसळते. बरोबर. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियाची इथं मिसळते. तर आपण शिकलो मगाशी की काय, भारत जो आहे, भारत काय होत आहे, हळूहळू हा भारत या ठिकाणावरून या ठिकाणाला जात आहे. म्हणजे कुठं होता, हा दक्षिण भागामध्ये होता, आता याची स्थिती कुठं आहे, उत्तर भागामध्ये आहे. तर हा हळूहळू या ठिकाणी सरकत आहे. बरोबर. आता तो बिलकुल इथं आलेला आहे, या आशियाच्या याला धडकलेला आहे आणि त्याच्यापासून हिमालय पर्वताची निर्मिती सुद्धा झालेली आहे. बरोबर. आता या ठिकाणी हा आलेला आहे. मग भारत जो आहे हा कसा, अँटी क्लॉक वाईज उत्तरेकडे जात आहे. अशा पद्धतीने घड्याळ कसा फिरतो, परंतु भारत कसा जात आहे, असा जात आहे. काही वर्षानंतर म्हणजे बिलियन वर्षानंतर हा आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो. कुठं, इथं पाहायला मिळू शकतो भारत या ठिकाणी. बरोबर. कारण तो असा जात आहे, या ठिकाणाहून असा जात आहे, तर इथं काही बिलियन वर्षानंतर तो पाहायला मिळू शकतो. तिथं आपण पाहण्यासाठी ऑब्व्हियसली जिवंत नसणारच आहे, परंतु एक सध्याची तर्क सांगत आहे. बरोबर. आणि ज्या काही ह्या प्लेट्स आहेत, ह्या दरवर्षी काय 5 सेंटीमीटरनं सरकत आहे, दरवर्षी 5 सेंटीमीटरनं.
दरवर्षी ह्या 5 सेंटीमीटरनं काय होतात, हे या साईडला गेली आहे, हे या साईडला जाणार, भारत या साईडला जाणार, सर्व प्लेट्स काय आहेत, थोड्या थोड्या सरकत आहेत 5-5 सेंटीमीटरनं. तर अशी प्रक्रिया होत होत ज्या वेळेला बिलियन्स वर्ष होतील त्यावेळेला काय होईल, त्यांच्यामध्ये काही किलोमीटरचं अंतर पडणार. बरोबर. आता जे खंड अस्तित्वात आहेत ते कुठले आहे मग? आशिया खंड आहे, आफ्रिका आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. बरोबर. हे 7 खंड जगामध्ये आहेत. बघा, आशिया खंड जगातील सर्वात मोठा खंड आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, जगातील सर्वात मोठा खंड. आणि सर्वात लहान कोणता आहे मग? ऑस्ट्रेलिया खंड. बघा, सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया खंड आहे. तर अशा पद्धतीची ही ऑल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेली भूखंड वहनाचा सिद्धांत म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेओरी होती. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.